विकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, कार्यालयामध्ये पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत, त्यांच्याबरोबर इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। विधान भवनामध्ये पंकजा मुंडे आणि त्यांच्या सहित इतर महत्त्वाचे नेते दाखल झालेले आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी पंकजा मुंडे आपल्या भगिनींसहित आणि आपल्या भावासहित इथे पोहोचलेले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता पंकजा मुंडे या जात आहेत, विधान भवनात त्या दाखल झालेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला होता आणि आता विधान परिषदेच्या जागांसाठी त्यांना उमेदवारी घोषित करून भाजपने त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यासाठी त्या पोहोचलेल्या आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी आता विधान भवनामध्ये पंकजा मुंडे या पोहोचलेल्या आहेत। पंकजा मुंडे यांच्यासह एकूण 5 जणांना भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे। पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, त्याचबरोबर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली।